केली मोटर चालू झाली। हे बोर आहे, बोरचं पाणी या विहिरीत पडतंय। इथून हे कनेक्शनने एक त्याच्या पुढे वावर आहे तिकडे जाते। तर असा आमचा परिसर। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे आपण ते वावरात आलो आहे। आणि इथे मी मोटर चालू करायला आलो होतो, मोटर पण चालू केली आपण। तिथून कांद्याला पाणी चाललं आहे। इथे आपली विहीर आहे आणि इथे मकाच्या या बांधावर आहे ना मला पक्ष्यांचे घरटे दिसले। तर सहज कोणाला माहीत नसेल, म्हणजे मला तर नाही माहिती कोणत्या पक्ष्याचे घरटे आहे, पण आपण सहज लांबून दिसले मला। आपण बघूयात कोणत्या पक्ष्याचे। जवळपास 3 ते 4 असे घरटे आहेत, मस्त विणलेले आहे। बघू शकता छोटीशी अशी बोरीचं झाड आहे। त्या बोरीच्या झाडाला हे माझ्या मते हे यात काहीच नाही आहे सध्या। बघितलं तर खूप छान असं हे घरटं विणलेलं आहे। इथे पक्ष्यांना, पिल्लांना अंडी ठेवायला जागा आणि खालून त्यांना जायला वेळेला जागा। हे कोणतं तरी दुसऱ्याच पक्षाचं, याचा टाईप थोडा वेगळा आहे। आणि हे जे आहे हे, ते आणि हे 3 सारखेच आहे, हे जरासं वेगळं आहे। इथे पहिला पेरूचा बाग होता, तो आपण काढून टाकलेला आहे। ज्वारी, टांक, याला आमच्याकडे तरी टांकळच म्हणते, मला माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणत असतील याला, पण हे बांधावरती खूप असतं। माझा पहिला ब्लॉग आहे, तर मला माहीत नाही मी काय कसं करू शकतो, पण ट्राय करतो आहे। चला तुम्हाला मी आता मिरच्या लावलेल्या आहे, तर मिरच्या दाखवतो। मिरच्या अगदी घराजवळ लावलेल्या आहे तिथे परत साईडने मका पण आहे। हा इथे एक बोर आहे, तो सगळ्या स्टार्टिंगला घेतलेला आहे। 99ला कधीतरी घेतलेला बोर आहे तो, 1999। हे निमोनीचं झाड, लिंबाचं, त्याला लिंब पण लागलेले आहे। तुम्ही बघितलं तर दिसेल तुम्हाला, काही छोटे आहेत काही मोठे आहेत, त्याला लिंब पण लागलेले आहेत। हे झाड मीच लावलं होतं 3 वर्षापूर्वी, आणि त्याच्यासोबतच एक नाही 3 आंब्याचे झाड लावलेले होते। तर त्यापैकी फक्त आता हे एकच जगलेलं आहे। कदाचित हे केसर म्हणून असेल। त्यावेळेस मी 3 आंब्याचे वेगवेगळे टाईपचे झाड आणलेले होते। तर इथे बघू शकता, इथे पण एक खोपा बनवलेला होता या आंब्याच्या झाडावरती पण पक्ष्यांनी। सध्या खूप खोपे दिसतात इकडे। मी दुसऱ्या एका बोरीच्या झाडावर पण बघितले, ते जर समोर जर तुम्हाला दिसत असेल, पण खूप लांब येते, पण मला इथून दिसत आहे, ते कॅमेऱ्यात नाही दिसत ना, तिथे पण खोपे बनवलेले आहे। इथे जर बघितलं तर आहे मिरच्या, या घराच्या जवळच लावलेल्या आहे मिरच्या, आणि खूप सऱ्या आहे। त्याला मिरच्या पण चांगल्या लागलेल्या आहे झाडांना। अशी सुरुवात आहे, बघितलं तर मिरच्या पण चांगल्या आहे। ही काटेरी भेंडी, त्याला आजच पाणी भरलं आहे। मिरच्यांना पण आजच पाणी भरलं आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।